अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता 29 जुलैला वार बुधवारी आहे गुरुपौर्णिमा, आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंसाठी म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. तर या दिवशी आपल्या गुरूंची सेवा कशी करायची आहे, आपल्या स्वामी गुरूंचा अभिषेक कसा करायचा आहे, कोणत्या सेवा या दिवशी करायच्या आहेत, तर आज याच व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. तर बघा, आता आपण 21 दिवसाच्या बऱ्याच ताई सेवा करत आहेत. तर त्या 21 दिवसांची सेवा ही पूर्ण होते गुरुपौर्णिमे दिवशी. तर प्रत्येक वेळेस बघा, आपल्या जीवनामध्ये एक असा गुरु असावा जो आपल्याला योग्य त्या वाटेवर घेऊन जाणारा असावा. आपल्या जीवनात आपल्यासाठी म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्यासाठी काय, कोणती गोष्ट चांगली आहे, कोणती गोष्ट वाईट आहे याची जाणीव करून देणारा गुरु असावा. आणि योग्य त्या वळणावर, योग्य त्या मार्गावर, योग्य ते मार्गदर्शन करणारा हा गुरु प्रत्येकाच्या आयुष्यात असायलाच पाहिजे. त्याचमुळे बघा, जीवनामध्ये आपलं जीवन हे गुरुशिवाय व्यर्थ आहे. जीवनात जर गुरु असेल तर योग्य मार्गदर्शन मिळतं त्या व्यक्तीला आणि योग्य त्या मार्गावरती व्यक्ती जात असते. त्याच्यामुळे तुम्ही जर अजूनही गुरु केला नसेल तर या गुरुपौर्णिमे दिवशी स्वामी महाराजांना नक्की गुरु करा. त्यांना स्वामी महाराजांना गुरुपद द्या आणि त्याचा डिटेल व्हिडिओ पण आपल्या चॅनेलवरती आहे. तर बघा, आपण काय करतो, 12 महिने आपले जे काही प्रॉब्लेम्स, ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी स्वामी महाराजांना सांगतो, संकल्प करतो, त्यांची सेवा करतो. हे आपलं लगातार म्हणजे नेहमी चालूच राहतं. पण आजचा हा एक दिवस, गुरुपौर्णिमेचा हा एक दिवस फक्त आणि फक्त आपल्याला स्वामी महाराजांसाठी करायचा आहे. म्हणजे स्वामी महाराजांकडे कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. बघा, स्वामी माऊली आपल्याला भरपूर काही देतात, खूप सारं स्वामी महाराज देतात. जे जीवनात अशक्य गोष्टी आहेत त्या सुद्धा शक्य स्वामी महाराजमुळे होतात. आणि आयुष्यात इतकं भरपूर सारं स्वामी महाराज आपल्याला देतात. गुरुपौर्णिमा आहे म्हणून आपण खूप साऱ्या सजावट करतो, खूप सारे फळं आणतो, फुलं आणतो, वेगवेगळे डेकोरेशन करतो. पण बघा, आपण स्वामीसाठी करण्याइतके आपण मोठे नाही. स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत. या पृथ्वीचे ते चालक, मालक, पालक सर्व काही आहे. ही सगळी जी सृष्टी आहे ती आपल्या स्वामी महाराजांवर म्हणजे आपल्या या भगवंतामुळे ही सगळी सृष्टी चालत असते. मग आपण त्यांना देणारे एवढे पण मोठे नाहीत, कारण जे काही आपल्याला सगळं दिलेलं आहे ते सगळं स्वामी महाराजांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपण त्यांना काय देणार. आपण फक्त स्वामी महाराजांसाठी एक सेवा, आणि त्या दिवशी गुरुपौर्णिमे दिवशी जी काही होईल ती सेवा आपण स्वामी महाराजांसाठी करायची आहे. कारण स्वामी महाराजांना आपण दिलेल्या भेटवस्तू, आपण केलेली सजावट याच्यामध्ये काहीही रस नाही. स्वामी महाराजांना फक्त त्यांच्या साध्या भोळ्या भक्तांनी केलेली सेवा स्वामी महाराजांना आवडते. आणि स्वामी महाराज नक्कीच त्या साध्या भोळ्या भक्तांना नक्कीच पावतात बरं का. तर बघा, आता ज्याची इच्छा आहे ते असे छानपैकी सजावट सगळं काही करू शकतात. असं नाही की करायची नाही, पण आता प्रत्येकाची वेगवेगळी इच्छा असते. पण त्याचबरोबर स्वामी महाराजांची सेवा कोणती करायची आहे, गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी म्हणजे गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची आहे, स्वामी महाराजांचा अभिषेक कसा करायचा, नैवेद्य कोणता, आरती कोणती, संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि या दिवशी अशी सेवा नक्की करा. ती सेवा कोणती आहे, त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेल आपलं सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग बघा, आता 29 जुलै वार बुधवार, तर पौर्णिमा प्रारंभ बघा 28 तारखेला पौर्णिमा सायंकाळी 6:18 सुरू होणार आहे. आणि बुधवारी 29 तारखेला रात्री पौर्णिमा समाप्ती 8:04 आहे. म्हणजेच काय बघा, आता आपल्याकडे उगवत्या सूर्याची म्हणतात, तर गुरुपौर्णिमा ही बुधवारची, संपूर्ण गुरुपौर्णिमा बुधवारी आहे का, म्हणजे कॅलेंडरवर पण बुधवारीच दिलेली आहे बरं का. तर अशा प्रकारे तुम्हाला बुधवारी गुरुपौर्णिमा तुम्हाला साजरी करायची आहे. आणि
त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, लवकर उठून छानपैकी मस्तपैकी अंघोळ सगळं काही झालं की पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे. त्या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाचा ड्रेस घाला, साडी घाला, कारण गुरुपौर्णिमा आहे, आपल्या गुरूंचा या दिवशी वार आहे. आणि त्याचबरोबर उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि छानपैकी पंचोपचारी पद्धतीने स्वामी महाराजांची पूजा तुम्हाला करायची आहे. घरात मूर्ती असेल देवघरात, तर मूर्तीवर तुम्हाला पंचोपचारी पद्धतीने अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक तुम्ही स्वच्छ पाण्याने करू शकतात, दुधाने करू शकतात, दह्याने करू शकतात किंवा पंचामृताने करू शकतात. यापैकी कोणत्याही वस्तूने तुम्ही स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. गळती असेल तर गळती ठेवा, गळती नसेल तर चमच्याने एका तामणात स्वामी महाराजांची मूर्ती ठेवा, खाली अष्टगंध लावा, अक्षदा ठेवा, फूल ठेवा, त्याच्यावर स्वामी महाराजांची मूर्ती ठेवा आणि तुम्हाला सर्वात आधी स्वामी स्तवन म्हणायचं आहे, नंतर गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे, नंतर स्त्रीसूक्त 16 वेळेस म्हणा, पुरुष सूक्त 16 वेळेस म्हणा, रामरक्षा 1 वेळेस म्हणा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. या सेवा तुम्हाला जर खूप वाटत असतील तर तुम्ही फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा अभिषेक करून तुम्ही म्हणजे या मंत्राचा जप करून सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकतात. आता प्रत्येक वेळेस आपण काय करतो, फक्त श्री स्वामी समर्थ असं म्हणतो, पण बघा आज आपल्या गुरूंचा वार आहे, गुरुपौर्णिमा आहे, वेळात वेळ काढून तुम्ही या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे तुम्हाला, नंतर स्त्रीसूक्त तुम्हाला 16 वेळेस म्हणायचं आहे, पुरुष सूक्त 16 वेळेस म्हणायचं आहे, रामरक्षा 1 वेळेस म्हणायची आहे, नंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला या सेवा सगळ्या करून तुम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर या दिवशी अभिषेक करायचा आहे. आणि जे अभिषेकाचं जे तीर्थ असतं तर ते घरातील प्रत्येक व्यक्तीला तुम्ही पिण्यासाठी द्यायचं. आणि राहिलेले तीर्थ जे घरात आहे ते घरात चहूबाजूला कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे. आणि त्याचबरोबर उरलेलं जे आहे का ते झाडाच्या बुडाला तुम्हाला टाकायचा आहे. आता हा झाला मस्तपैकी अभिषेक. नंतर स्वामी महाराजांची तुम्ही त्यांच्या जागेवर स्थापना करा किंवा तुम्हाला त्या दिवशी पौर्णिमा आहे, सेपरेट पूजा मांडणी करायची असेल तर चौरंगावर लाल कपडा अंथरून त्याच्यावर स्वामी महाराजांची मूर्ती स्थापन करा. स्वामी महाराजांचे वस्त्र असतील तर हिना अत्तर लावा स्वामी महाराजांना, वस्त्र स्वामी महाराजांचे परिधान करा, फुलांचा हार स्वामी महाराजांना, हार गजरा जे काय आहे ते स्वामी महाराजांना तुम्ही परिधान करा. त्याचबरोबर नैवेद्य सगळं काही स्वामी महाराजांना, फुलं ती सगळी जी काही स्वामी महाराजांना आपल्याला त्या दिवशी सजावट करायची ती सजावट करा. आणि नंतर तुम्हाला स्वामी महाराजांची सगळी पंचोपचारी पद्धतीने अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी गणपतीची आरती म्हणायची आहे, नंतर स्वामी महाराजांची म्हणायची आहे, नंतर दत्त महाराजांची म्हणायची आहे, नंतर आपल्या कुलदेवीची आरती म्हणायची. अशा या 4 आरत्या म्हणायच्या आहेत. आणि त्या दिवशी तुम्हाला स्वामी महाराजांसाठी गोडाधोडाचा नैवेद्य बनवायचा आहे. आता स्वामी महाराजांना आपल्या स्वामी महाराजांना काय आवडतं हे कुणाला सांगण्याची सुद्धा गरज लागत नाही बरं का. आपल्या स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू आवडतात, पुरणपोळीचा स्वयंपाक स्वामी महाराजांना आवडतात, कांदाभजी स्वामी महाराजांना आवडतात. तर तुम्ही यापैकी काहीही स्वामी महाराजांना गोडधोड बनवून त्या दिवशी नैवेद्य दाखवू शकतात किंवा गव्हाची खीर बनवून त्या दिवशी तुम्ही प्रसादात स्वरूपात सुद्धा सर्वांना प्रसाद म्हणून देऊ शकतात. त्याचबरोबर केंद्रामध्ये जाऊन पिवळ्या रंगाचं काही वस्त्र असो का खाण्याचा पदार्थ असो ते तुम्ही आवर्जून त्या दिवशी दान करा. आणि त्याचबरोबर आता ही सगळी काही सेवा झाली, आता सेवा काय करायची बघा. आपण 12 महिने स्वामी महाराजांकडे काही ना काही मागत असतो, पण आपण स्वामी महाराजांसाठी फक्त आणि फक्त स्वामी महाराजांसाठी सेवा कधी केली का? नाही. तर या दिवशी गुरुपौर्णिमे दिवशी ही सगळा अभिषेक, पूजा, आरती सगळं नैवेद्य झाल्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण बघा. स्वामी चरित्र सारामृताचं एका बैठकीत 1 ते 21 अध्यायाचं म्हणजे पारायण तुम्हाला करायचं आहे. स्वामी चरित्र पोथीचं 11 वेळेस तारक मंत्र म्हणा, 11 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. ही सेवा तुम्हाला आवर्जून त्या दिवशी करायची आहे. आणि जर जमलंच तर तुम्ही इतरसुद्धा दुसऱ्या सेवा करू शकतात. तर अशा प्रकारे स्वामी महाराजांचा अभिषेक, पूजा मांडणी, स्वामी महाराजांचा नैवेद्य, स्वामी महाराजांच्या आरती आणि स्वामी महाराजांची सेवा हे सगळं काही तुम्हाला या दिवशी आवर्जून करायचं आहे. वेळात वेळ काढून ताईंनो करा. बघा, स्वामी महाराज आपल्याला इतकं देतात ना, इतकं भरभरून देतात ना, तर आपली ओंजळ कमी पडेल इतकं स्वामी महाराज देतात.
एक पाऊल आपण स्वामी महाराजांकडे टाकला तर 1000 पाऊलं स्वामी आपल्याकडे टाकतात. आपण सेवा केली तर आपल्याला मेवा हा स्वामी महाराज देतात. त्याच्यामुळे स्वामी महाराजांची सेवा करत राहा, मेवा हा तुम्हाला नक्की मिळणार. तर ताईंनो, अशा प्रकारे तुम्हाला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे आणि स्वामी महाराजांची सेवा या दिवशी करायची आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.